हॅलो, आय एम राजकुमार कैथवास फ्रॉम माय सर यूट्यूब चॅनल. या व्हिडिओमध्ये आपण चेंज द नॅरेशन म्हणजेच डायरेक्ट इनडायरेक्ट पाहणार आहोत, ज्याला मराठीमध्ये अप्रत्यक्ष कथन असे म्हणतात. डायरेक्ट इनडायरेक्टचा हा दुसरा व्हिडिओ आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट इनडायरेक्ट बद्दल बेसिक माहिती पाहिली होती, ज्यामध्ये 3 प्रकारचे चार्ट्स होते. हे 3 प्रकारचे चार्ट्स तुम्हाला पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये असर्टिव्ह वाक्यांचं इनडायरेक्ट कसं करतात तर ते सुद्धा पाहिलेले होतं. तुम्ही जर थेट या व्हिडिओवर आलेले असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहिल्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. तो व्हिडिओ आधी पाहावा, जेणेकरून हा व्हिडिओ समजण्यास तुम्हाला सोपं जाईल. तर या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच क्वेश्चन्स म्हणजेच प्रश्नार्थी वाक्यांचं इनडायरेक्ट कसं होते ते पाहणार आहोत. तर प्रश्नार्थी वाक्य हे 2 प्रकारचे असतात. एक आहे व्हर्बल क्वेश्चन्स, त्याचं दुसरं नाव आहे येस नो टाईप क्वेश्चन्स, आणि दुसरा प्रकार म्हणजे WH टाईप क्वेश्चन्स. व्हर्बल क्वेश्चन्सचे इनडायरेक्ट करणे. तर सर्वात आधी आपण व्हर्बल क्वेश्चन्स कसे ओळखायचे ते पाहूया. तर व्हर्बल क्वेश्चन्स याचं दुसरं नाव आहे येस नो टाईप क्वेश्चन्स. तर ज्या प्रश्नाचे उत्तर येस किंवा नो असतात अशा प्रश्नांना व्हर्बल क्वेश्चन किंवा येस नो टाईप क्वेश्चन असे म्हणतात. यांची सुरुवात हे हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापदापासून होते आणि शेवटी क्वेश्चन मार्क असतो. उदाहरणार्थ, आर यू हॅपी, तू आनंदी आहेस का, याचं उत्तर एक तर एस येईल किंवा नो येईल. याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच आर पासून झाली आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क आहे. दुसरंही पण उदाहरण तुम्ही पाहू शकता, कॅन यू हेल्प मी, कॅन पासून सुरुवात झाली आहे, हेल्पिंग वर्ब आहे, सहाय्यकारी क्रियापद आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क आहे. तसंच तिसरं पण उदाहरण आहे, डू यू नो, तुला माहिती आहे का, तर याचं उत्तर सुद्धा एस नो येईल. तर अशा प्रश्नांना काय म्हणतात तर व्हर्बल क्वेश्चन्स म्हणतात. आता व्हर्बल क्वेश्चनचे इनडायरेक्ट करायची पद्धत काय आहे ती पाहूया. तर आरव्ही ऑफ डीएस, आरव्ही म्हणजे रिपोर्टिंग वर्ब, डीएस म्हणजे डायरेक्ट स्पीच आणि आरव्ही ऑफ आयडीएस म्हणजे रिपोर्टिंग वर्ब ऑफ इनडायरेक्ट स्पीच. तर डायरेक्ट स्पीच मध्ये जर सेड येत असेल किंवा सेड टू येत असेल तर इनडायरेक्ट करताना आपण त्याचं आस्क्ड मध्ये रूपांतर करावं. कंजंक्शन म्हणजे 2 वाक्यांना जोडणारं उभयान्वयी अव्यय. तर ते काय वापरायचं आहे आपल्याला, इफ वापरायचं आहे. आणि जर वाक्य निगेटिव्ह असेल तर तुम्ही वेदर आणि नॉट पण त्यामध्ये वापरू शकता. तिसरं पॉईंट, वाक्य विधानार्थी म्हणजे सरळ करून सर्व बदल करा. प्रश्नार्थक चिन्ह काढा. तिन्ही चार्टचे बदल करा. हे तिन्ही चार्ट्स आपण डायरेक्ट इनडायरेक्टच्या पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. हे तिन्ही चार्ट्स तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या, कारण हे बदल पाठ असल्याशिवाय आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट येऊ शकत नाही. चला तर मग व्हर्बल क्वेश्चनचं इनडायरेक्ट कसं करतात ते पाहूया. पहिलं वाक्य, राम सेड एम आय लकी, राम म्हणाला मी लकी आहे का. पेपरमध्ये असं लिहून येईल, चेंज द नॅरेशन किंवा चेंज इनटू इनडायरेक्ट स्पीच. आता चेंज द नॅरेशन करत असताना सर्वात आधी अवतरण चिन्हामध्ये म्हणजेच डबल इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये कोणत्या प्रकारचं वाक्य आहे ते आधी शोधायचं. तर या वाक्याची सुरुवात एम म्हणजेच सहाय्यकारी क्रियापदापासून झालेली आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क आहे. याचाच अर्थ हा व्हर्बल क्वेश्चन आहे. व्हर्बल क्वेश्चन इनडायरेक्ट करायची पद्धत आपण या आधीच्या स्लाइडमध्ये पाहिलेली आहे. जर सेड सेड टू असेल तर आपल्याला आस्क्ड करायचं आहे. कंजंक्शन आपल्याला इफ जोडायचं आहे आणि हे जे वाक्य अवतरण चिन्हामध्ये आहे हे सरळ म्हणजेच विधानार्थी करून आपल्याला 3 प्रकारचे बदल करायचे आहेत. हे 3 प्रकारचे बदल आपण व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये पाहिलेले आहेत. तर सर्वात आधी रिपोर्टिंग वर्ब शोधूया, ते आहे सेड. सेडचं काय करायचं आपल्याला, आस्क लिहिलं आस्क, कंजंक्शन लिहिलं इफ. आता वाक्य आपल्याला हे जे अवतरण चिन्हामधलं आहे हे सरळ करायचं आहे, म्हणजेच काय विधानार्थी करायचं आहे. विधानार्थी कसं करतात तर हे जे सहाय्यकारी क्रियापद आहे एम हे कर्त्यानंतर म्हणजेच आय नंतर आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे सरळ वाक्य कसं होईल तर या पद्धतीने होईल, आय एम लकी. आता आपल्याला बदल करायचे आहे. काही काही विद्यार्थी काय करतात की हे सरळ झालेलं वाक्यच इथं लिहून ठेवतात आणि ते चुकते. तर आता सरळ केल्यानंतर विधानार्थी वाक्य केल्यानंतर आपल्याला आता बदल करायचे आहे. तर बदल कुठं कुठं होतात तर आय मध्ये बदल होईल, एम मध्ये बदल होईल, लकी मध्ये बदल होणार नाही. आयचा बदल काय होतो तर ही शी. मग हा आय आला कुणाबद्दल तर राम. राम स्वतःला काय म्हणतो तर आय, कारण बोलणारा कधीही स्वतःला आय म्हणत असतो. मग हे राम बद्दल आलाय तर रामसाठी आपल्याला या ही शी पैकी काय घ्यायचं आहे तर ही लिहिलं ही. एमचा बदल काय होतो तर वॉज वेअर होतो. मग वॉज वेअर पैकी काय घ्यायचं आपल्याला, वॉज घ्यायचा आहे, कारण हिला वॉज लागते. आणि लकी मध्ये काहीही बदल होणार नाही. आपण काय केलं आता तर हे जे अवतरण चिन्ह होतं या वाक्यामधलं ते काढलं, क्वेश्चन मार्क काढला आणि शेवटी आपण फुल स्टॉप दिलेला आहे. पुढचं वाक्य, गीता सेड टू राजू आर यू अँग्री विथ मी. गीता राजूला म्हणाली तू माझ्यावर रागावलेला आहेस का. तर सर्वात आधी आपण यामध्ये रिपोर्टिंग वर्ब शोधूया, ते आहे सेड टू. सेड टूचं करणार आपण आस्क,
लिहिलं आस्क, गीता आस्क राजू, कंजंक्शन घेतलं इफ. आता या अवतरण चिन्हामधील वाक्य आपल्याला सरळ करायचं आहे. सरळ करताना काय करायचं आहे की हे जे सहाय्यकारी क्रियापद आहे या यू कर्त्यानंतर ठेवायचं आहे. वाक्य सरळ या पद्धतीने होईल. यू आर अँग्री विथ मी. आता बदल कुठं कुठं होतात तर यू मध्ये बदल होईल, आर मध्ये बदल होईल आणि मी मध्ये बदल होईल. आता यू हा काय आहे तर कर्त्याच्या ठिकाणी आहे. याचे 3 बदल होतात, ही शी दे. मग हा यू आला कोणाबद्दल तर हा यू राजू बद्दल आला, कारण यू कधीही समोरच्या ऐकणाऱ्याबद्दल येत असतो. मग राजू बद्दल आला तर ही शी दे पैकी काय घेणार आपण तर ही घेणार. आता आर चा बदल वॉज वेअर होतो. वॉज की वेअर मग हिला वॉज लागते तर वॉज लिहिलं. त्याच्यानंतर अँग्री विथ यामध्ये काही बदल होणार नाही. मी चा बदल होतो हिम हर. हा मी आला कोणाबद्दल तर हा कधीही बोलणाऱ्याबद्दल येत असते, तो स्वतःला मी म्हणत असतो. तर मग आता कोणाबद्दल आलाय तो गीताबद्दल आलाय तर आपण हिम हर पैकी काय घेणार आहोत तर हर. ही सेड टू हर कॅन आय हेल्प यू. तर सर्वात आधी रिपोर्टिंग वर्ब शोधूया. ते आहे सेड टू. सेड टूचं करणार आपण आस्क, कंजंक्शन घेतलं इफ. आता कॅन आय हेल्प यूचं वाक्य आपण सरळ करणार आहोत. कसं सरळ करतात तर कॅन हा आय नंतर घ्यायचा आहे तर वाक्य सरळ या पद्धतीने होईल. आय कॅन हेल्प यू. आता बदल कुठं कुठं होतात तर आय मध्ये बदल होईल, कॅन मध्ये बदल होईल आणि यू मध्ये बदल होईल. आयचा बदल काय होतो तर ही शी होतो. मग हा आय कोणाबद्दल येतो तर बोलणाऱ्याबद्दल. बोलणारा कोण आहे तर ही म्हणजे एक मुलगा आहे म्हणून आयचा बदल काय होईल तर ही होईल. कॅनचा बदल काय होतो तो कुड होतो. हेल्प मध्ये बदल होणार नाही. आता हा जो यू आलेला आहे हा कर्माच्या ठिकाणी आलेला आहे. याचा बदल काय होतात तर हिम हर देम होतात. मग हिम हर देम पैकी आपल्याला एक निवडायचा आहे. मग हा यू कोणाच्या बद्दल येत असतो तर समोरच्या बद्दल येत असतो. समोर कोण आहे तर हर. हर म्हणजे एक मुलगी आहे म्हणून आपण या 3 पैकी काय घेणार आहोत तर हर घेणार आहोत. ही सेड टू हर विल यू टीच मी. तर सर्वात आधी यामध्ये रिपोर्टिंग वर्ब शोधूया. ते आहे सेड टू. सेड टूचं करणार आपण आस्क. त्याच्यानंतर कंजंक्शन घेतलं इफ. आता आपल्याला वाक्य काय करायचं तर सरळ करायचं आहे, विधानार्थी करायचं आहे. तर विल काय करायचं यू नंतर ठेवायचं आहे तर वाक्य सरळ या पद्धतीनं होईल. यू विल टीच मी. आता बदल कुठं कुठं होतात तर यू मध्ये बदल होईल, विल मध्ये बदल होईल आणि मी मध्ये बदल होईल. मग यू कोणाच्या ठिकाणी आहे तर कर्त्याच्या ठिकाणी आहे, त्याचे बदल होतात ही शी दे. आता यू कधीही समोरच्या बद्दल येत असतो. समोर कोण आहे ऐकणारा तर हर आहे. हर म्हणजे एक मुलगी आहे ऐकणारी आणि बोलणारा कोण तर ही आहे, ही म्हणजे एक मुलगा आहे. या यू चे बदल कोणानुसार होतील तर हर नुसार होतील. मग आता हर नुसार बदल होतील तर मग ही शी दे पैकी काय घेणार आपण तर शी घेणार आहोत. लिहिलं. विलचा बदल काय होतो तो वुड होतो, तो लिहिला. टीच मध्ये काही बदल होणार नाही. मी चा बदल होतो हिम हर. आता मी हा कधीही बोलणारा स्वतःबद्दल बोलत असतो. मग बोलणारा कोण आहे तर ही म्हणजे मुलगा आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय घ्यायला लागेल या 2 पैकी तर हिम घ्यावा लागेल. पुढचं वाक्य द टीचर आस्क बॉईज हॅव यू डन इट. तर या वाक्यामध्ये सर्वात आधी आपण रिपोर्टिंग वर्ब शोधूया. ते आहे आस्क. तर आस्क जसं आहे तसंच ठेवायचं आहे. मग लिहिलं मग टीचर आस्क. आता हे टीचर कोणासोबत बोलत आहेत तर बॉईज सोबत बोललेले आहेत. ते उच्चारामध्ये आपल्याला दिसून येते की टीचर ह्या बॉईज सोबत बोललेले आहेत. हे बॉईज काय आहेत तर लिसनर आहे, ऐकणारे आहेत. आणि आपलं जे वाक्य आहे ते हे इथूनच सुरू होते. हॅव यू डन इट हे आपलं वाक्य आहे. मग आता त्याच्यानंतर आपल्याला कंजंक्शन घ्यायचं आहे इफ. आता हॅव यू डन हे वाक्य सरळ कसं होईल तर हॅव आपल्याला यू नंतर घ्यावं लागेल तर वाक्य सरळ या पद्धतीने होईल. यू हॅव डन इट. आता बदल कुठं कुठं होतात तर यू मध्ये बदल होईल, हॅव मध्ये बदल होईल, इतर कुठेही बदल होणार नाही. आता यू कोणाच्या ठिकाणी आहे तर कर्त्याच्या ठिकाणी आहे. याचे बदल होतात ही शी दे. मग ही शी दे पैकी आपल्याला काय निवडायचं आहे तर ते पाहायचं आहे. तर हा यू आला कोणाबद्दल तर समोरच्या बद्दल. समोरच्या म्हणजे लिस्नर बद्दल. मग लिस्नर कोण आहेत तर बॉईज आहेत. मग बॉईज हे काय तर अनेक वचन आहे. त्याच्यामुळे आपल्याला ही शी दे पैकी काय घ्यावं लागेल तर दे घ्यावं लागेल. मग इथं लिहूया दे. त्याच्यानंतर हॅवचा बदल काय होतो तर एकच बदल होतो हॅड. तो लिहून ठेवूया आपण हॅड. आणि डन इट आपण जसंच्या तसं लिहिणार आहोत. द गर्ल्स आस्क मस्ट वी स्टार्ट. तर सर्वात आधी रिपोर्टिंग वर्ब शोधूया. रिपोर्टिंग वर्ब बाय आस्क. आस्क हे रिपोर्टिंग वर्ब आपण जसंच्या तसं लिहिणार आहोत. त्याच्यानंतर कंजंक्शन लिहिणार इफ. आता मस्ट वी स्टार्ट हे वाक्य आपण सरळ करणार आहोत. तर सरळ कसं करायचं आहे तर मस्ट हे वी नंतर घ्यायचं आहे. वाक्य सरळ या पद्धतीने होईल. वी मस्ट स्टार्ट. आता बदल कुठं कुठं होतात तर वी मध्ये बदल होईल आणि मस्ट मध्ये बदल होईल. मग आता हा वीचा बदल काय होतो तर एकच होतो दे. आपण तो लिहूया दे. मस्टचा बदल काहीच होत नाही
आणि आपण माहितीमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे की मस्टचा बदल मस्ट ठेवला तरी चालेल किंवा मस्टचा बदल तुम्ही हॅड टू लिहिला तरी चालतो. आपण इथं काय करणार आहोत, मस्ट जसं तसं लिहिणार आहोत आणि राहिलेलं स्टार्ट पण तसंच्या तसं लिहिणार आहोत. पुढचं वाक्य ही सेड टू हर डू यू नो धिस. तो तिला म्हणाला तुला हे माहिती आहे का. तर सर्वात आधी रिपोर्टिंग वर्ब शोधूया. रिपोर्टिंग वर्ब आहे सेड टू. सेड टूचं करणार आपण आस्क लिहिलं आस्क, ही आस्क हर, कंजक्शन लिहिलं इफ. आता वाक्य आहे डू यू नो धिस. आता या वाक्याची सुरुवात डू पासून झालेली आहे. हा डू आपण या यू नंतर ठेवू शकत नाही. जसं आधीच्या वाक्यामध्ये आपण पाहिलं होतं की इथं जर आर असेल तर आपण या कर्त्यानंतर घेतो. ॲम असेल, कॅन असेल, विल असेल तर आपण असा उचलून या कर्त्यानंतर ठेवतो. पण आता हा जो डू आहे असा कर्त्यानंतर ठेवता येत नाही. तिघ जण नेहमी लक्षात ठेवायचे आहेत. डू, डज आणि डीड हे जे वाक्य असतात हे चुकण्याची सर्वात जास्त शक्यता असते. जेव्हा कधी डू, डज येतील तर हे काय होतात तर या वर्ब मध्ये रिप्लेस होतात आणि वाक्य सरळ कसं होते तर हा डू जाईल वर्ब मध्ये, तर हा डू वर्ब मध्ये गेला तर वाक्य सरळ असं होईल यू नो धिस. म्हणजे डू जेव्हा वर्ब मध्ये जातो तेव्हा क्रियापदाचं पहिलं रूप होते आणि जेव्हा इथं डज असते तेव्हा या क्रियापदाला यस लागतो आणि जेव्हा इथं डीड असेल तर त्याचं या क्रियापदाचं दुसरं रूप होते. हे झालं वाक्य सरळ म्हणजे विधानार्थी झालं. आता बदल कुठं कुठं होतात तर यू मध्ये बदल होईल, नो मध्ये बदल होईल. आता नो मध्ये बदल होण्याचं कारण असं आहे की हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. कर्त्यानंतर जर डायरेक्ट V1 येत असेल किंवा त्याला एस लागून येत असेल तर तो सिंपल प्रेझेंट टेन्स असते. त्याचा सिंपल पास्ट टेन्स करावा लागते आणि नंतर या धिस मध्ये सुद्धा बदल होणार आहेत. मग यू चे बदल काय होतात तर ही शी दे होतात कारण तो कर्त्याच्या ठिकाणी आहे. यू हा कधी समोरच्या बद्दल येत असो. समोर ऐकणारी कोण आहे तर एक हर म्हणजे एक मुलगी आहे. मग ही शी दे पैकी काय घेऊ आपण शी लिहिणार आहोत. आता हा नो म्हणजे कोणता टेन्स आहे तर सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स आपण काय करणार आहोत सिंपल पास्ट करणार आहोत म्हणजे V2 करणार आहोत न्यू आणि धिसचा बदल काय होतो तर दॅट होतो तो लिहिणार आहोत. तर आता हे डू, डज, डीड कधीही तुम्ही लक्षात ठेवा हे वाक्य तुमचे चुकवतात. पुढचं वाक्य अनु आस्क माला डू यू स्विम. अनुनं मालाला विचारलं तुला पोहता येते का. तर सर्वात आधी आपण यामधील रिपोर्टिंग वर्ब शोधूया. ते आस्क आहे. आज जसं तसं ठेवणार आहोत. कंजक्शन लिहिणार इफ. आता या वाक्यामध्ये सुद्धा डू आलेला आहे. हा डू आपण यू नंतर इथं ठेवता येत नाही. तर हा काय होतो तो वर्ब मध्ये जातो. जर डू हा वर्ब मध्ये गेला तर V1 राहते. जर इथं डज असेल तर या स्विमला एस लागेल आणि इथं जर का डीड असेल तर या स्विमचं दुसरं रूप होईल स्वॅम. मग आता हा वाक्य कसं सरळ होईल ते पहा. डू गेला वर्ब मध्ये तर त्याचं सरळ झालं यू स्विम. आता बदल कुठं होतात तर यू मध्ये आणि त्याच्याच बरोबर स्विम मध्ये सुद्धा बदल होतील. याचं कारण असं आहे की यू नंतर स्विम हे पहिलं रूप आहे म्हणजे हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सचा आपल्याला सिंपल पास्ट टेन्स करावा लागेल. मग आता यू कोणाच्या ठिकाणी आहे तर कर्त्याच्या. याचे बदल होतात ही शी दे. मग हा यू आला कोणाबद्दल तर मला बद्दल आलेला आहे. मला हे काय तर मुलगी आहे त्यासाठी आपण घेऊ शी आणि स्विम हे काय आहे तर सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. त्याचा सिंपल पास्ट करावा लागेल म्हणजे V2 करावं लागेल. स्विमचं करावं लागेल आपल्याला स्वॅम म्हणजे तो सिंपल पास्ट टेन्स होईल. डज ही व्हिजिट इट राजू आस्क. तर सर्वात आधी यामधील रिपोर्टिंग वर्ब शोधूया. रिपोर्टिंग वर्ब हे शेवटी आलेला आहे. शेवटी जरी आलं असेल तर तो भाग आपण समोर घ्यायचा आहे. लिहिलं राजू आस्क, कंजंक्शन घेतलं इफ. आता आपल्याला काय करायचं आहे तर हे वाक्य सरळ करायचं आहे. तर या वाक्यामध्ये डज आलेला आहे. डज आपल्याला या कर्त्यानंतर ठेवता येत नाही तर ते या वर्ब मध्ये टाकायचं आहे. मग वाक्य सरळ कसं होईल तर वाक्य सरळ या पद्धतीने होईल ही व्हिजिट्स म्हणजे काय केलं आपण डज काढून या व्हिजिटला एस लावलेला आहे. हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की डज काढून क्रियापदाला एस लावायचं. हे झालं वाक्य सरळ. आता इथं कुठं कुठं बदल होतील ते इथं आपल्याला लिहायचे आहेत. बरेच विद्यार्थी हे सरळ केलेलं वाक्यच इथं लिहितात म्हणून ते चुकते. मग आता बदल कुठं कुठं होतात तर ही मध्ये बदल होत नाही. फक्त व्हिजिट्स मध्ये बदल होतात. इट मध्ये सुद्धा बदल होत नाही. व्हिजिट्स हा कोणता टेन्स आहे तर सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. त्याचं काय करावं लागेल आपल्याला सिंपल पास्ट टेन्स करावा लागेल. मग ही आपण जसं तसं लिहिलं. व्हिजिटचं आपण काय करणार आहोत V2 सिंपल पास्ट टेन्स करणार आहोत. लिहिलं व्हिजिटेड आणि इट जसंच्या तसं.
पुढचं वाक्य दे आस्क डज शी बिलीव्ह इट. तर सर्वात आधी रिपोर्टिंग वर्ब शोधूया. ते आहे आस्क. आज जसं ज्या तसं लिहिणार आहोत आपण. कंजंक्शन लिहिलं इफ. या वाक्यात सुद्धा डज आलेला आहे. हा डज व्हर्ब मध्ये जाणार आहे. व्हर्ब मध्ये गेल्यावर काय होईल तर त्याला एस लागेल बिलीव्हला. मग लिहिलं शी बिलीव्हज इट. आता बदल कुठं कुठं होतात तर फक्त बिलीव्हज मध्ये बदल होतात. शी मध्ये बदल होत नाही. इट मध्ये पण होत नाही. बिलीव्हज हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. त्याचा काय करावं लागेल आपल्याला सिंपल पास्ट टेन्स करावं लागेल. तशी आधी आपण लिहून घेऊया. बिलीव्हचं काय करणार आपण बिलीव्ड आणि इट जसंच्या तसं लिहिणार आहोत. ही सेड टू हर डिड यू नो दिस. तो तिला म्हणाला तुला हे माहिती होतं का. तर सर्वात आधी रिपोर्टिंग वर्ब शोधूया. ते आहे सेड टू. सेड टूचं करणार आपण आस्क. लिहिलं आस्क. कंजंक्शन लिहिलं इफ. आता हे वाक्य सरळ कसं करणार आहोत तर हे जे डिड आहे आपण डिड हे व्हर्ब मध्ये टाकणार आहोत. डिड जर व्हर्ब मध्ये टाकलं तर या क्रियापदाचं V2 होते. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जर इथं डू असेल तर V1 राहते. डज असेल तर याला एस लागतो आणि डिड असेल तर हे V2 होते. मग वाक्य सरळ कसं होईल तर वाक्य सरळ असं झालं यू न्यू दिस. आता बदल कुठं कुठं होता तर यू मध्ये बदल होईल. न्यू मध्ये पण बदल होईल कारण हा सिंपल पास्ट टेन्स आहे. जर कर्त्यानंतर डायरेक्ट V2 येत असेल तर हा सिंपल पास्ट टेन्स असतो. सिंपल पास्ट टेन्स आपण पास्ट परफेक्ट टेन्स करत असतो. आणि त्याचबरोबर दिस मध्ये सुद्धा बदल होईल. यू चे बदल होतात ही शी दे. हे तुम्हाला माहिती आहे. यू आला कोणाबद्दल तर हर बद्दल. तर हर बद्दल आला तर आपण त्याचं काय करणार आहोत शी करणार आहोत. आता न्यू काय आहे तर हा सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे V2 आहे. V2 चा बदल काय करावा लागेल तर हॅड आणि V3 म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स करावा लागेल. हॅड आणि V3 हा काय तर पास्ट परफेक्ट टेन्स आहे. मग लिहिलं इथं हॅड आणि न्यूचं तिसरं रूप घेतलं नोन आणि दिसचा बदल काय होतो तो दॅट होतो. शी आस्क देम डिड यू प्ले गेम. तर सर्वात आधी रिपोर्टिंग वर्ब शोधूया. ते आहे आस्क. जसंच्या तसं लिहिलं. कंजंक्शन लिहिलं इफ. आता डिड हे काय होईल तर या प्ले मध्ये जाईल. प्ले मध्ये गेल्यावर त्याचं V2 होईल. मग ते वाक्य पहा कसं सरळ होईल. वाक्य या पद्धतीनं सरळ झालं यू प्लेड गेम म्हणजे त्याचं V2 झालं. हे झालं सरळ. आता आपल्याला बदल. मग बदल कुठं कुठं तर यू मध्ये बदल. प्लेड मध्ये बदल होईल. गेम मध्ये बदल होणार नाही. यू कोणाच्या ठिकाणी आता कर्त्याच्या त्याचे बदल होतात ही शी दे. तो कोणाबद्दल आला तर देम. देम म्हणजे अनेकाबद्दल आला. देम हे काय दाखवते अनेक वचन. म्हणून या तीन पैकी आपल्याला काय घ्यायचं आहे दे घ्यायचं आहे. मग लिहिलं इथं दे. आता प्लेड काय आहे तर V2 आहे. हा V2 आहे म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्स काय बदल करायचा तर हॅड V3 करायचा म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स करायचा आहे. मग लिहिणार मी हॅड आणि प्लेड आणि गेम जसंच्या तसं लिहिणार. ही सेड टू हर डोंट यू लाईक दिस. तो तिला म्हणाला तुला हे आवडत नाही का. तर सर्वात आधी रिपोर्टिंग वर्ब शोधूया. ते सेड टू. सेड टूचं करणार आपण आस्क. कंजंक्शन घेतलं इफ. आता या वाक्याची सुरुवात डोंट पासून झालेली आहे. या आधीच्या वाक्यामध्ये वाक्यांची सुरुवात डू पासून डज पासून डीड पासून होत होती. आता आपण हा डू काय करत होतो तर या वर्ब मध्ये रिप्लेस करतो. डज असला तर वर्ब मध्ये रिप्लेस करत होतो आणि डज असला तर आपण वर्ब मध्ये रिप्लेस करून ते वाक्य सरळ म्हणजे विधानार्थी करत असतो. जेव्हा कधी डू डज डीडला नॉट लागून येत असेल तर ते वाक्य सरळ करताना काय करायचं आहे तर कर्त्यानंतर उचलून ठेवायचं आहे. म्हणजे या वर्ब मध्ये ते टाकता येणार नाही. लक्षात ठेवा डू डज आणि डीडला जर नॉट लागून आलं तर ते कर्त्यानंतर आपल्याला उचलून ठेवायचं आहे. म्हणजे वाक्य सरळ कसं होईल तर ते या पद्धतीनं होईल यू डोंट लाईक धिस. या पद्धतीनं वाक्य सरळ होईल. मग आता बदल कुठं कुठं होतात तर यू मध्ये बदल होईल. डोंट मध्ये बदल होईल आणि लाईक मध्ये बदल होणार नाही. धिस मध्ये बदल होईल. आता यू चे बदल काय होतात तर ही शी दे होतात कारण तो कर्त्याच्या ठिकाणी आहे. मग हा यू आला कोणाबद्दल तर समोरच्या बद्दल आलेला आहे. समोर कोण आहे तर हर. हर म्हणजे काय तर एक मुलगी आहे. मग मुलीसाठी आपण कोणतं सर्वनाम घेऊ तर शी घेऊ. मग इथं लिहिलं शी. आता डोंट म्हणजे कोणता टेन्स तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये डोंट वापरतात. मग याचा सिंपल पास्ट करतात. सिंपल पास्ट करताना याचा काय बदल होते तर डिड नॉट होते. डिड नॉट केला म्हणजे हा कोणता टेन्स होते तर सिंपल पास्ट होते. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. डोंट असेल तर सिंपल प्रेझेंट. डिडंट असेल तर सिंपल पास्ट. मग आता आपण त्या डोंटचं केलं डिड नॉट. लाईक जसंच्या तसं आणि धिसचा बदल आपण काय करणार आहोत तर दॅट करणार आहोत. आणखीन एक सांगायची गोष्ट ती ही की जर वाक्य निगेटिव्ह असेल तर कंजंक्शन वेदर नॉट सुद्धा वापरतात. पण इथं आपण इफ हे कंजंक्शन वापरूनच वाक्य केलेलं आहे. वेदर नॉट वापरून सुद्धा वाक्य करता येते पण तुमचं कन्फ्युजन टाळण्यासाठी आपण इथं वेदर नॉट घेतलेलं नाही आहे. इफ कंजंक्शन वापरून सुद्धा तुम्ही वाक्य करू शकता जर ते वाक्य निगेटिव्ह असेल तर.
ही सेड डझंट ही स्टडी मॅथ्स. तर सर्वात आधी रिपोर्टिंग वर्ब शोधूया. त्या सेडचं काय करणार आपण आज कंजंक्शन घेतलं इफ. आता या वाक्याची सुरुवात कशापासून झाली आहे तर डझंट पासून झालेली आहे. तर वाक्य सरळ करताना आपल्याला काय करायचं आहे, ही या कर्त्यानंतर ते उचलून ठेवायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मग वाक्य कसं सरळ होईल तर ही डझंट स्टडी मॅथ. आता बदल कुठं कुठं होतील तर ही मध्ये बदल होणार नाही, डझंट मध्ये बदल होईल. डझंट म्हणजे कोणता टेन्स तर सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचा काय करावं लागेल तर सिंपल पास्ट करावं लागेल. तर सर्वात आधी आपण ही लिहून घेऊया. डझंटचं काय होते तर डिड नॉट म्हणजे सिंपल पास्ट लिहिलं. मग इथं डिडंट आणि स्टडी जसं तसं आणि मॅथ पण जसंच्या तसं लिहिलं आपण आणि शेवटी काय दिला आपण फुल स्टॉप दिला. शी सेड टू हिम डिडंट यू नो इट. तर सर्वात आधी रिपोर्टिंग वर्ब शोधूया. ते आहे सेड टूचं काय करणार आपण आज कंजंक्शन घेतलं इफ. आता या वाक्याची सुरुवात कशापासून झाली आहे तर डिडंट पासून झालेली आहे. तर वाक्य सरळ करताना कर्त्यानंतर उचलून ठेवायचं आहे. उचलून ठेवलं असं. मग आता बदल कुठं कुठं होतात तर यू मध्ये बदल होईल, डिडंट मध्ये बदल होईल आणि इतर कुठंही बदल होणार नाहीत. आता यूचा बदल काय होते ते ही शी दे होतो. मग हा यू आला कोणाबद्दल तर समोरच्या बद्दल. समोर कोण आहे तर हिम. हिम म्हणजे मुलगा आहे. मग आपण काय घेऊ ही. आता डिड नॉटचा बदल काय होतो तर हॅड नॉट प्लस V3. आता सांगायची गोष्ट ही आहे की डिड नॉट म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्सचा काय करतात तर पास्ट परफेक्ट टेन्स करतात. आता याच्यात नॉट असल्यामुळे आपल्याला हॅड नंतर नॉट ठेवायचा आहे. ऍक्च्युली हा पास्ट परफेक्ट टेन्सचा रूल आहे हॅड आणि V3 आणि नॉट असल्यामुळे आपण हॅड नंतर नॉट ठेवत आहोत. आता V3 म्हणजे कोणतं तर हे नो याचं आपल्याला V3 करावं लागेल. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. म्हणजे जेव्हा कधी डिडंट येईल त्याचा आपल्याला हॅड नॉट V3 करायचं आहे आणि जे ते व्हर्ब असेल त्याचं आपल्याला तिसरं रूप करायचं आहे. मग आता आपण घेतलं हॅड नॉट आणि नोचं घेतलं तिसरं रूप नोन आणि इट आपण जसंच्या तसं लिहिलेलं आहे. WH क्वेश्चनचे इनडायरेक्ट करणे. तर याआधी तुम्हाला व्हर्बल क्वेश्चनचे इनडायरेक्ट तुम्ही पाहिलेले आहेत. ते जर तुमच्या लक्षात आले असतील तर हे सुद्धा तुमच्या नक्कीच लक्षात येतात. तर सर्वात आधी आपण WH क्वेश्चन कसे असतात तर ते एक वेळ पाहून घेऊया. तर WH क्वेश्चन कसे असतात तर WH वर्ड पासून सुरू होतात. जसं की व्हॉट आर यू डुईंग. याची सुरुवात व्हॉट या WH वर्ड पासून झाली आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क आहेत. तर अशा पद्धतीने ते ओळखू येतात. मग कधी कधी हाऊ असेल, कधी हू असेल, कधी विच असेल, कधी व्हेन असेल, कधी वेअर असेल. तर अशा WH वर्ड पासून यांची सुरुवात होते आणि शेवटी क्वेश्चन मार्क असतो. मग याची इनडायरेक्ट करायची पद्धत काय तर आरबी ऑफ DS म्हणजे रिपोर्टिंग वर्ब ऑफ डायरेक्ट स्पीच आणि आरबी ऑफ IDS म्हणजे रिपोर्टिंग वर्ब ऑफ इनडायरेक्ट स्पीच. जर डायरेक्ट स्पीच मध्ये सेड आलं असेल किंवा सेड टू आलं असेल तर आपण काय करायचं त्याचं आस्क मध्ये रूपांतर करायचं आहे. कंजंक्शन काय घ्यायचं आहे WH वर्ड घ्यायचा आहे. म्हणजे ज्या वाक्यात जो WH वर्ड आला असेल तोच कंजंक्शन म्हणून वापरायचा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तिसरा पॉईंट WH वर्ड नंतर वाक्य विधानार्थी म्हणजे सरळ करून सर्व बदल करा. प्रश्नार्थक चिन्ह काढा. तिन्ही चार्टचे बदल करा. हे तिन्ही चार्ट्स आपण कुठं पाहिले आहेत तर जो व्हिडिओ क्रमांक 1 होता त्यामध्ये आपण 3 चार्ट्स पाहिले होते. हे 3 चार्ट्स पाठ असल्याशिवाय तुम्हाला बदल करता येत नाही. म्हणून मी आणखीन तुम्हाला सांगतो आहे की तो पहिला व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. ते 3 चार्ट्स तुम्ही लिहून घ्या आणि ते बदल पाठ करा. पहिलं वाक्य ही सेड वेअर इज द बॅग. तो म्हणाला बॅग कुठं आहे. तर सर्वात आधी काय करायचं की हे जे इन्व्हर्टेड कॉमाज आहे त्यामध्ये कोणत्या प्रकारचं वाक्य आहे ते शोधून घ्यायचं. मग इनडायरेक्ट करण्याची पद्धत लावायची. तर या वाक्याची सुरुवात वेअर या WH वर्ड पासून झालेली आहे आणि शेवटी काय आहे तर क्वेश्चन मार्क आहे. याचा अर्थ हा WH क्वेश्चन आहे. त्याची इनडायरेक्ट करायची पद्धत आपण आधीच पाहिली आहे की जर सेड असेल किंवा सेड टू असेल तर काय करायचं आहे आपल्याला आस्क करायचं आहे आणि हा वेअर जो WH वर्ड आहे हाच कंजंक्शन म्हणून वापरायचा आहे आणि इथून वाक्य सरळ करायचं आहे आणि नंतर बदल करायचे आहेत. तर सर्वात आधी सेटचा आपण काय करणार आहोत आस्क करणार आहोत. केलं आस्क. कंजंक्शन काय वापरायचं आहे तर जो WH वर्ड वाक्यात असेल तोच वापरायचा आहे. या वाक्यामध्ये काय आलेला WH वर्ड तो वेअर, तो लिहिला वेअर. आता इज द बॅग हे वाक्य आपल्याला काय करायचं आहे सरळ करायचं आहे म्हणजे विधानार्थी करायचं आहे आणि नंतर बदल करायचे आहेत. लक्षात ठेवायची गोष्ट ही आहे की WH वर्ड नंतर वाक्य सरळ करणे म्हणजे विधानार्थी करणे आणि नंतर बदल करणे. हे वाक्य सरळ कसं होईल तर इज आपण बॅग नंतर ठेवणार आहोत तर वाक्य सरळ होईल द बॅग इज. आता बदल कुठं कुठं होतात तर बॅग मध्ये बदल होत नाही फक्त इज मध्ये बदल होतो आणि इज मधला बदल तुम्हाला माहिती आहे तो काय होतो असतो तो वॉज. तो लिहिला वॉज आणि शेवटी काय द्यायचा आहे फुल स्टॉप द्यायचा आहे. इन्व्हर्टेड कॉमास काढायचे आहेत आणि क्वेश्चन मार्क सुद्धा काढायचं आहे.
शी सेड व्हॉट इज इट. तर सर्वात आधी रिपोर्टिंग वर्ब शोधूया. त्या सेडचं काय करणार आपण आस्क. कंजंक्शन काय घ्यायचं आहे तर व्हॉट घ्यायचं आहे. आता या वाक्यामध्ये WH वर्ड कोणता आला आहे तर व्हॉट आला आहे, तो व्हॉट कंजंक्शन म्हणून वापरायचं आहे. मग इज इट हे वाक्य आता आपल्याला काय करायचं आहे सरळ. ते वाक्य सरळ कसं होईल तर इट इज असं सरळ होईल. बदल कुठं कुठं होतील तर इट मध्ये बदल होणार नाही, फक्त इज मध्ये बदल होईल. मग इट जसंच्या तसं लिहिलं. इजचा बदल काय होतो तो वॉज आणि शेवटी काय दिला आपण फुल स्टॉप दिला. ही सेड टू हर व्हॉट विल यू टीच मी. तर सर्वात आधी रिपोर्टिंग वर्ब शोधूया. ते आहे सेड टूचं काय करायचं आहे आस्क. कंजंक्शन काय घ्यायचं आहे तर व्हॉट घ्यायचं आहे. परत सांगतोय जो WH वर्ड त्या वाक्यात असेल तो WH वर्ड कंजंक्शन म्हणून घ्यायचा आहे. आता उरलेला भाग कोणता आहे विल यू टीच मी. विल यू टीच मी म्हणजे जसं आपण व्हर्बल क्वेश्चन मध्ये सरळ करत होतो अगदी त्याच पद्धतीनं सरळ करायचं आहे. म्हणजे हे विल काय करायचं आहे यू नंतर उचलून ठेवायचं आहे. म्हणजे वाक्य सरळ कसं होईल ते तुम्ही लक्षात घेऊ शकता. तर वाक्य सरळ या पद्धतीनं होईल यू विल टीच मी. आता बदल कुठं कुठं होतील तर यू मध्ये होईल, विल मध्ये होईल आणि मी मध्ये बदल होईल, टीच मध्ये बदल होणार नाही. यू कोणाच्या ठिकाणी आहे तर कर्त्याच्या ठिकाणी आहे, त्याचे बदल होतात ही शी दे. मग हा यू आला कोणाबद्दल तर हर. ऐकणारी कोण आहे तर हर मुलगी आहे. मग मुलीसाठी आपण काय घेऊ तर शी घेऊ. विलचा बदल काय होतो तो वुड लिहिला वुड. टीच मध्ये काही बदल होणार नाही. मीचा बदल काय होतो तो हिम हर होतो. मी कोणाबद्दल येत असतो तर जो बोलणारा असतो त्याच्याबद्दल येत असतो कारण तो स्वतःला मी म्हणत असतो. मग बोलणारा कोण आहे तर ही आहे. ही कोण आहे तर एक मुलगा आहे. मग त्याच्यासाठी आपण या हिम हर पैकी काय घेऊ तर हिम घेणार आहोत आणि मग फुल स्टॉप वर देणार आहोत. शी सेड टू हिम व्हेन आर यू गोइंग. तर सर्वात आधी रिपोर्टिंग वर्ब शोधूया. ते आहे सेड टूचं काय करणार आपण आस्क. कंजंक्शन काय घेणार आहोत तर या वाक्यामध्ये आलेला WH वर्ड तो कोणता आला आहे तर व्हेन. आता वाक्य आपल्याला व्हेन नंतर सरळ करायचं आहे. ते सरळ कसं होईल तर आर यू नंतर घ्यायचं आहे. तर वाक्य सरळ या पद्धतीनं होईल यू आर गोइंग. आता बदल कुठं कुठं होतील तर यू मध्ये बदल होईल, आर मध्ये बदल होईल. यू कर्त्याच्या ठिकाणी आहे त्याचे बदल होतात ही शी दे. मग हा यू आला कोणाबद्दल तर हिम बद्दल, समोरच्या बद्दल येत असतो. मग हिम काय एक मुलगा आहे. मग ही शी दे पैकी काय आपण घेणार आहोत तर ही घेणार आहोत. आरचा बदल काय होतो तो वॉज वेअर होतो. मग ही साठी वॉज की वेअर तो वॉज आणि गोइंग जसंच्या तसं आणि शेवटी काय देणार आपण फुल स्टॉप देणार आहोत. ही सेड टू हर हाऊ कॅन आय हेल्प यू. तर सर्वात आधी रिपोर्टिंग वर्ब शोधूया. ते आहे सेड टूचं काय करणार आपण आस्क. कंजंक्शन काय घेणार आपण या वाक्यामध्ये आलेला WH वर्ड हाऊ. आता कॅन पासून वाक्य आपल्याला सरळ करायचं आहे. सरळ करताना काय करायचं आहे तर कॅन हा कर्त्यानंतर म्हणजे आय नंतर ठेवायचा आहे. तर वाक्य सरळ या पद्धतीने होईल आय कॅन हेल्प यू. आता बदल कुठं कुठं होतील तर आय मध्ये बदल होईल, कॅन मध्ये होईल आणि यू मध्ये बदल होईल. आयचे बदल काय होतात तर ही शी होतात. मग आय हा कोणाबद्दल येत असतो तो बोलणाऱ्याबद्दल येत असतो कारण कधीही बोलणारा स्वतःला आय म्हणतो. बोलणारा कोण आहे तर ही म्हणजे कोण आहे एक मुलगा आहे. मग त्या आयचा बदल काय होईल तर ही. कॅनचा बदल काय होतो तो कुड लिहिला इथं. हेल्प मध्ये बदल होणार नाही. यू हा कर्माच्या ठिकाणी आहे त्याचे बदल वेगळे होतात. हिम हर देम होतात. मग यू हा कोणाबद्दल आलेला आहे तर हर बद्दल आलेला आहे. हर म्हणजे एक मुलगी आहे. मग हिम हर देम पैकी काय घेणार आहोत आपण हर घेणार आहोत आणि शेवटी आपण फुल स्टॉप देणार आहोत. शी सेड हाऊ मेनी बसेस आर देअर. तर सर्वात आधी रिपोर्टिंग वर्ब शोधूया. ते आहे सेडचं काय करणार आपण आस्क. कंजंक्शन आता काय घ्यायचं आहे हे गोष्ट लक्षात ठेवा. तर या वाक्यामध्ये हाऊ आलेलं आहे पण आता कंजंक्शन आपल्याला हाऊ मेनी बसेस घ्यायचं आहे. याचं कारण असं आहे की हाऊ नंतर कोणतंही सहाय्यकारी क्रियापद आलेलं नाही. हाऊ नंतर मेनी आणि बसेस हे शब्द जोडून आलेले असल्यामुळे एवढं मोठं आपल्याला कंजंक्शन घ्यायचं आहे आणि इथं हे सहाय्यकारी क्रियापद आहे. इथून हे वाक्य आपल्याला सरळ करायचं आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. जर WH वर्डला दुसरं कोणतं नाऊन लागून येत असेल तर ते पूर्ण कंजंक्शन म्हणून घ्यायचं आहे. मग कंजंक्शन काय घेणार मी हाऊ मेनी बसेस. आता आर देअरचं सरळ वाक्य कसं होईल तर देअर आर होईल. आता बदल कुठं होता तर देअर मध्ये बदल होत नाही, आर मध्ये बदल होईल. मग आता आरचा बदल काय होतो तर वॉज वेअर होतो. मग मी देअर लिहितो. मग आरचा काय लिहिणार मी वेअर लिहिणार आणि शेवटी काय द्यायचा आहे फुल स्टॉप द्यायचा आहे. ही सेड हाऊ मेनी वेज आर देअर. अगदी आधीच्या सारखं वाक्य आहे हे. मग आता सेडचं काय करणार मी आस्क करणार. कंजंक्शन काय घ्यायचं आहे तर हाऊ मेनी वेज घ्यायचं आहे. नुसतं हाऊ नाही घ्यायचं तर हाऊ मेनी वेज लिहिलं. मग हाऊ मेनी वेज. आता आर देअरचं सरळ कसं होईल तर सरळ होईल देअर आर. मग बदल कुठं होतो तो आर मध्ये होतो. मग आरचा बदल काय होतो तो वेअर होतो. मग देअर लिहिलं आणि आरचा बदल काय लिहिणार वेअर आणि शेवटी द्यायचा आहे फुल स्टॉप. ही सेड टू हर
व्हॉट डू यू नो. तर सर्वात आधी आपण रिपोर्टिंग वर्ब शोधूया. त्या सेट टूचं काय करणार आपण, आस्ट कंजंक्शन काय घ्यायचं आहे, आता फक्त व्हॉट घ्यायचं आहे, कारण व्हॉट नंतर हेल्पिंग वर्ब इथं आलेला आहे, सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे. आता व्हर्बल क्वेश्चन मध्ये आपण हे पाहत होतो की जर डू डज डीड येत असेल, डू डज डीड येत असेल तर ते कुठं जाते, या व्हर्ब मध्ये जाते. डू या व्हर्ब मध्ये गेल्यावर V1च राहते. जर इथं डज असेल तर याला एस लागतो आणि इथं डीड असेल तर याचं V2 होते सरळ करताना, विधानार्थी वाक्य करताना. म्हणजे हा डू या व्हर्ब मध्ये रिप्लेस करायचा आहे. वाक्य सरळ कसं होईल, तर वाक्य सरळ या पद्धतीने होईल, यू नो. डू त्यातला निघून गेला, ते व्हर्ब मध्ये आपण टाकला आणि त्या क्रियापदाचं V1 केलं. बदल कुठं कुठं होतात, तर यू मध्ये बदल होतात आणि नो मध्ये सुद्धा बदल होते. नो मध्ये बदल का होते, कारण की यू नंतर जर डायरेक्ट V1 येत असेल, कर्त्यानंतर जर V1 येत असेल तर तो सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. सिंपल प्रेझेंट टेन्स आपल्याला काय करावा लागतो, तर सिंपल पास्ट टेन्स करावा लागतो. तर सर्वात आधी आपण काय करणार आहोत, यू चे बदल काय होतात, तर ही शी दे होतात. तर यू आला कोणाबद्दल, तर हर बद्दल. तर हर बद्दल आला तर आपण त्याचं काय करणार आहोत, तर शी घेणार आहोत. नो हा कोणता टेन्स आहे, तर सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स काय करायचं, आपल्याला सिंपल पास्ट टेन्स करायचा आहे. मग काय करायचं आहे, नोचं न्यू करायचं आहे आणि शेवटी काय द्यायचं, आपल्याला फुल स्टॉप द्यायचा आहे. पुढचं वाक्य, ही सेड टू हर वेअर डज ही गो. तर सर्वात आधी आपण रिपोर्टिंग वर्ब शोधूया. त्या सेड टूचं करणार आपण आस्ट. कंजंक्शन काय घेणार, तो WH वर्ड. तर या वाक्यामध्ये WH वर्ड आलेला आहे वेअर. आता वेअर नंतर आपल्याला वाक्य सरळ म्हणजे विधानार्थी करायचं आहे. जर वाक्यामध्ये डू डज डीड आलं असेल तर ते या वर्ब मध्ये रिप्लेस करायचं आहे. तर या वाक्यामध्ये डज आलेला आहे. डज या वर्ब मध्ये गेल्यावर SES प्रत्यय लागतो. मग डज या वर्ब मध्ये गेल्यावर काय होईल, तर गोज काय होईल, तर गोज मध्ये रूपांतर होईल. ते याप्रमाणे. हे झालं वाक्य सरळ. बरेच विद्यार्थी काय करतात की हे सरळ असलेलं वाक्यच इथं लिहून ठेवतात आणि ते वाक्य चुकते. आता आपल्याला या वाक्यामध्ये काय करायचे, तर बदल करायचे आहेत. बदल कुठं कुठं होतात, तर ही मध्ये बदल होत नाही, फक्त गोज मध्ये बदल होतो. गोज हा काळ बदल होतो, कारण तो सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. जेव्हा क्रियापदाचं पहिलं रूप असते आणि त्याला SES प्रत्यय असते तेव्हा तो सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. त्याचं आपल्याला काय करावं लागते, तर सिंपल पास्ट टेन्स मध्ये रूपांतर करावं लागते. तर ही आपण जसं ज्या तसा लिहू. गोज हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, त्याचं V2 मध्ये रूपांतर करायचं म्हणजे सिंपल पास्ट टेन्स करायचा, म्हणजे त्याचं वेंट करायचं आणि शेवटी काय द्यायचं आहे, फुल स्टॉप द्यायचा आहे. शी सेड टू हिम व्हॉट डिड यू प्ले. तर सर्वात आधी रिपोर्टिंग वर्ब शोधूया. त्या सेड टूचं करणार आपण आस्क. कंजंक्शन काय या वाक्यामध्ये घेणार आपण, तर व्हॉट जो WH वर्ड आलाय तो घेतला. आता व्हॉट नंतर आपल्याला वाक्य काय करायचं आहे, सरळ म्हणजे विधानार्थी करायचं आहे. तर या वाक्यामध्ये काय आलेलं आहे, डीड आहे, ते या व्हर्ब मध्ये जाईल. डीड जर व्हर्ब मध्ये गेलं तर या क्रियापदाचं V2 होईल, म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप होईल. वाक्य सरळ कसं होईल, तर ते पाहूया. वाक्य सरळ झालं, यू प्लेड. आता हे झालं सरळ. आता त्याचे बदल, हे गोष्ट लक्षात घ्या. पहिले सरळ आणि नंतर बदल. मग आता बदल कुठं कुठं होतात, तर यू मध्ये बदल होईल. प्लेड हा सिंपल पास्ट टेन्स आहे, तर सिंपल पास्ट टेन्सचा आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्स करावा लागेल. तर यू चे काय बदल होतात, तर ही शी दे होतात. आला कोणाबद्दल, तर हिम म्हणजे मुलाबद्दल आला, तर आपण त्याचं काय करणार, ही. आता प्लेड काय आहे, तर हे V2 आहे, त्याचा सरळ करताना V2 झालं. आता V2 चा बदल आपल्याला करावा लागेल, त्याचा हॅड आणि V3. इनडायरेक्ट करताना हॅड V3, सरळ करताना V2 आणि इनडायरेक्ट करताना हॅड V3, म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये त्याचं रूपांतर करावं लागेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. मग तिथं घेतलं हॅड आणि नंतर घेतलं प्लेड, हे क्रियापदाचं तिसरं रूप आणि शेवटी दिला आपण फुल स्टॉप. ही सेड टू हर विच बुक डू यू लाईक. तर सर्वात आधी रिपोर्टिंग वर्ब शोधूया. त्या सेड टूचं करणार आपण आस्ट. कंजंक्शन काय घेणार आहोत आपण, आता फक्त विच घेणार नाही आहोत, कारण विच नंतर सहाय्यकारी क्रियापद नाही आहे. जेव्हा कधी WH वर्ड असेल त्याला जर नाऊन लागून आलं असेल तर तेवढं पूर्ण कंजंक्शन आपल्याला घ्यायचं आहे. नुसतं विच नाही घ्यायचं आहे, तर विच बुक घ्यायचं आहे. आणि इथं आलेलं आहे आपलं हेल्पिंग वर्ब, इथून वाक्य आपल्याला सरळ करायचं, ही गोष्ट लक्षात घ्या. मग विच बुक हे कंजंक्शन लिहिलं. आता डू यू लाईक हे वाक्य सरळ कसं होईल, तर डू जाईल लाईक मध्ये आणि वाक्य सरळ या पद्धतीने होईल, यू लाईक. म्हणजे डू त्या वर्ब मध्ये गेल्यावर V1 होते, V1 असतेच ते ऑलरेडी. मग झालं वाक्य सरळ, यू लाईक. आता बदल कुठं होतील, तर यू मध्ये होईल. लाईक हे काय, तर V1 आहे, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, त्याचा आपल्याला सिंपल पास्ट टेन्स मध्ये बदल करावा लागेल. मग यू चे बदल काय होतात, तर ही शी दे. तो आला कोणाबद्दल, तर हर बद्दल. तर
हर बद्दल आला तर आपण या 3 पैकी काय घेऊ तर शी घेऊ. लाईक काय आहे तर सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, त्याचा सिंपल पास्ट करू म्हणजे V2 करू. लाईकचं आपल्याला लाईक्ड असं करावं लागेल आणि शेवटी फुल स्टॉप द्यावा लागेल. ही सेड टू देम व्हाय डोंट यू गो. तर सर्वात आधी रिपोर्टिंग वर्ब शोधूया. ते आहे सेड टू. सेड टू जर करणार आपण आज कंजंक्शन काय घेणार आहोत आपण आता जो WH वर्ड आलाय तो घेणार आहोत. लिहिलं वाय. आता काय करायचं आहे तर डोंट आलेलं आहे. आता डोंट या वर्ब मध्ये जात नाही हे आपण व्हर्बल क्वेश्चन करताना पाहिलेलं आहे. हा डोंट काय होते तर हा कर्त्यानंतर येते म्हणजे वाक्य सरळ कसं होते तर यू डोंट गो असं ते वाक्य सरळ होईल. मग आता बदल कुठं होता तर यू मध्ये होईल. डोंट काय आहे तर सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, त्याचा आपल्याला सिंपल पास्ट टेन्स करावा लागेल आणि गो मध्ये बदल होणार नाही. यू चे बदल काय होतात तर ही शी दे होतात. तो आला कोणाबद्दल देम. देम म्हणजे अनेक वचनाबद्दल आला तर या यू चा बदल आपल्याला काय करावं लागेल दे करावं लागेल. लिहिलं इथं दे. डोंटचा बदल करावं लागेल डिड नॉट म्हणजेच काय करावं लागेल त्याचा सिंपल पास्ट टेन्स करावं लागेल. डिड नॉट म्हणजे काय सिंपल पास्ट टेन्स म्हणजे लिहिलं तिथं डिड नॉट आणि गो जसंच्या तसं आपण लिहून ठेवलं. ही सेड टू हिम व्हाय डिडंट यू डू. तर सर्वात आधी रिपोर्टिंग वर्ब सेड टू आहे. सेड टू जर करणार आपण आस्ट कंजंक्शन काय घेणार व्हाय. आता या वाक्यामध्ये डिडंट आलेला आहे. डिडंट हे कर्त्यानंतर जाते, यू नंतर जाईल, ते वाक्य सरळ या पद्धतीने होईल. यू डिडंट डू. आता यामध्ये कुठे कुठे बदल होतात तर यू मध्ये बदल होईल आणि डिडंट डू मध्ये सुद्धा बदल होईल. डिडंट म्हणजे कोणता टेन्स तर सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स आपण काय करणार आहोत तर पास्ट परफेक्ट टेन्स करणार आहोत. तर यू चे बदल काय होतात तर ही शी दे कारण तो कर्त्याच्या ठिकाणी आहे. हा आला कोणाबद्दल तर हिम बद्दल आला. हिम बद्दल आला त्याचं ही करणार आहोत. डिडंटचं काय बदल होतो तर हॅड नॉट प्लस V3 होतो म्हणून मी डू खाली सुद्धा अंडरलाईन केलेली आहे. म्हणजे हा सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्टचा पास्ट परफेक्ट करणार आहोत आणि हॅड नॉट V3 असं त्याचं रूपांतर करणार आहोत. लिहिलं हॅड नॉट आणि डूचं तिसरं रूप करायचं आहे डन. ही सेड हु इज हॅपी. तर सर्वात आधी रिपोर्टिंग वर्ब शोधूया. ते आहे सेड. सेडचं काय करणार आपण आस्क कंजंक्शन घ्यायचं आहे आपल्याला हु. आता आणखीन एक सांगायची गोष्ट ती आहे की काही हुचे वाक्य आणि काही व्हॉटचे वाक्य जे कर्त्याबद्दल असतात. हु आणि व्हॉटचे काही वाक्य जे कर्त्याबद्दल असतात ते सरळ होत नाही. आता बरेच विद्यार्थी काय करतील की हा इज काय करतील इकडून घेतील, हॅपी इज करतील. असं वाक्य हे सरळ होत नाही. म्हणजे बहुतांश हुचे वाक्य आणि काही काही व्हॉटचे वाक्य सरळ होत नाही. ते जसेच्या तसे घ्यायचे मात्र त्यामध्ये बदल करायची ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे इज हॅपी हे वाक्य सरळ होत नाही, विधानार्थी होत नाही. हॅपी इज करू नका, ते होत नाही. मग आता काय करायचं जसे बदल आहेत तसे करायचे. मग बदल कुठं होतो तर इज मध्ये इजचा बदल करायचा वॉज आणि हॅपीचं काय आहे तर जसं तसं लिहायचं आणि शेवटी द्यायचं आहे आपल्याला फुल स्टॉप. शी आस्क्ड हु वन द मॅच. तर सर्वात आधी यामध्ये रिपोर्टिंग वर्ब शोधूया. आस्क्ड ऑलरेडी आलेला आहे, जसं जसं लिहिलं मग शी आस्क्ड. कंजंक्शन काय घ्यायचं आहे हु लिहिलं. आता हु नंतर जर तुम्ही पाहिलं तर वन द मॅच आलेला आहे. हे वाक्य सरळ होत नाही, विधानार्थी होत नाही. हा वन इकडे उचलून ठेवायचा नाही आहे. हे तुम्ही जेव्हा अधिक वाक्य कराल तुमच्या लक्षात येईल. तर हा वन इकडे जाणार नाही. हे जसंच्या तसं घ्यायचं मात्र यामध्ये काळ बदल आणि दुसरे बदल असतील तर ते करायचे. ही गोष्ट ध्यानात ठेवा. मग आता वन द मॅच हे वाक्य सरळ होत नाही. मग आता बदल कुठं होते तर वन. वन काय तर सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्स आहे आपण काय केलंय त्याचं हॅड आणि V3 केलेलं आहे. तुम्ही खाली पाहू शकता हॅड आणि V3. हा काय आहे तर V2 आहे. V2चं काय करायचं आहे तर पास्ट परफेक्ट टेन्स करतात म्हणजे हॅड V3 करायचा आहे. विथा आपण घेतला हॅड वन आणि नंतर मॅच आपण जसंच्या तसं लिहिलं आणि शेवटी दिला आपण फुल स्टॉप. दे आस्क्ड व्हॉट हॅपन. तर सर्वात आधी रिपोर्टिंग वर्ब शोधूया. ते आहे आस्क्ड. आस्क्ड आपण जसंच्या तसं लिहिलं. आता कंजंक्शन काय घ्यायचं आहे व्हॉट. आता व्हॉट नंतर काय राहिलेलं आहे तर हॅपन्ड हे वर्ब राहिलेलं आहे. क्रियापदाचं दुसरं रूप राहिलेलं आहे. म्हणजे हा सिंपल पास्ट टेन्स आहे. हे वाक्य सरळ होत नाही. बदल कुठं होते तर हॅपन्ड काय तर V2 आहे. V2चं काय करतात तर हॅड V3 करतात. म्हणजे त्याचं काय करायचं आपल्याला हॅड हॅपन्ड करायचं आहे आणि शेवटी आपल्याला काय द्यायचं आहे फुल स्टॉप द्यायचा आहे. नाथू सेड हु लाईक्स दिस. तर सर्वात आधी आपण रिपोर्टिंग वर्ब शोधूया. ते आहे सेड. सेडचं आपण काय करणार आस्क. कंजंक्शन काय घेणार आपण हु. आता हु घेतल्यानंतर हे वाक्य सरळ होत नाही.
तुम्ही प्रयत्न पण करू नका, हे सरळ होऊ शकत नाही. मग आता याच्यात काय करायचे आहेत, आपल्याला बदल करायचे आहेत. सरळ होत नसलं तरी त्यामध्ये आपण जे 3-4 चे बदल आहेत ते आपल्याला करायचे आहेत. मग कुठं बदल होतील तर लाईक्समध्ये बदल होईल आणि धिसमध्ये बदल. लाईक्समध्ये बदल का होईल तर कारण तो क्रियापदाचं पहिलं रूप आहे, त्याला एस आहे म्हणजे तो सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स आपण काय करणार तर सिंपल पास्ट म्हणजे व्ही टू करणार आहोत आणि धिसचा बदल आपण काय करणार आहोत दॅट करणार आहोत. मग लाईकचा आपण केला लाईक्ड आणि धिसचं काय केलं आपण दॅट आणि शेवटी दिला आपण फुल स्टॉप. थँक्यू फॉर वॉचिंग. राहिलेले 2 व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता.